तर कोंढवा परिसरात घडलेल्या गणेश काळे याच्या हत्येचा थेट संबंध आंदेकर टोळीशी असल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झाले। ही हत्या टोळी युद्धातूनच घडल्याचं प्राथमिक निष्कर्ष आहेत। मयत गणेश काळेच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गँगस्टर बंधू आंदेकर, कृष्णा आंदेकर याच्यासह एकूण 9 जणांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील तिघे मुख्य आरोपी अटकेत असून 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले। माहितीनुसार अटकेतील तिघांनी संध्याकाळी गणेश काळे याच्यावरती गोळ्या झाडून आणि नंतर धारदार कोयत्यानं वार करून हत्या केली। एक पिस्तूल आणि 2 कट्टे आणि इतर शस्त्र या आरोपींकडून जप्त करण्यात आली। तपासात समोर आलेली माहिती अशी की यापूर्वी बंडू आणि कृष्णा आंदेकर यांनी अटकेतील या तीनही आरोपींना शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पैशांची मदत केली होती। हे तिघेही आरोपी आंदेकर टोळीशी थेट संबंधित असल्याचं निष्पन्न झाले। त्यामुळे वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला जसा आयुष कोमकरची हत्या करून घेतला त्याचप्रमाणे पुन्हा एकदा वनराजच्या हत्येचा बदला म्हणून गणेश काळेला संपवलं गेलं हे आता समोर आले। अटकेतील तिघे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावरती यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्यात वापरलेली हत्यारं नेमकी आता कुठून आली याचा शोध सुरू असून सर्व आरोपींनी कसून चौकशी केली जात आहे। यात मयत गणेश काळे याच्यावरतीही कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल होता। 4 दिवसांपूर्वीच म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याच्याकडून काही दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती। मात्र ही हत्या दारू विक्रीशी थेट संबंधित नसून टोळी वैमनस्यातूनच घडल्याची शक्यता आहे। कारण याआधी वनराजच्या हत्येप्रकरणी समीर काळे जो हत्या प्रकरणातील आरोपी आहे तो या गणेश काळेचा सख्खा भाऊ आहे। त्यामुळेच वनराजच्या हत्येचा बदला म्हणून गणेश काळेला संपवलं गेलं हे आता समोर आले। दरम्यान अटक केलेल्या तिघांना आज कोंढवा पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलं। पोलिसांनी कोर्टामध्ये घडलेली संपूर्ण घटना सांगितली। टोळी युद्धातूनच ही हत्या झाली आहे आणि कट रचून ही हत्या केली गेली आहे या गोष्टीवरती पोलिसांनी बोट ठेवलं। यावेळी 2 दुचाकींवरून आलेल्या 4 आरोपींनी 9 राऊंड जे आहे ते गणेश काळेवरती फायर केले आणि त्यातल्या 4 गोळ्या ज्या आहेत त्या गणेश काळेला लागल्या असं पोलिसांनी म्हटलं। या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की दबा धरून बसलेल्या चौघांनी कशा पद्धतीनं गणेश काळेवरती गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्यानं त्याच्यावरती वार केले। या प्रकरणी अमन शेख, अरबाज पटेल या दोघांना प्रत्यक्ष सहभाग आहे तर मदत केली म्हणून मयूर वाघमारे याला अटक करण्यात आलेली आहे। तर अजून कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे आणि पिस्तूल कुठून आलं, कोणी मदत केली याचा देखील तपास करायचा आहे असं पोलिसांनी यावेळी नमूद केलं। यावेळी आरोपीच्या वकिलांनी सुद्धा आपली बाजू मांडली। त्यांच्या म्हणण्यानुसार हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे। पोलिसांनी पिस्तूल जप्त केलेले आहे आणि या गुन्ह्यातील इतर आरोपींना देखील ताब्यात घेतले। या हत्या प्रकरणातील काही आरोपी आधीच जेलमध्ये आहेत त्यामुळे या आरोपींचा आणि आता जमा केलेल्या आरोपींचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे।